आर-सी बुक ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला काही आवश्यक गोष्टी आहेत. त्या आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत ते पहिल्यांदा आपण पाहून घेऊ. सो त्याच्यासाठी आपण पहिल्यापासूनच तयार राहू आणि आपल्याला आर-सी बुक डाउनलोड करणं खूप सोपं जाईल. तुमच्या वाहनाचा नंबर म्हणजे तुमची जी पण गाडी आहे त्या गाडीचा नंबर तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला जी माहीत पाहिजे ती तुमच्या गाडीचा चेसी नंबर. आता तुमच्या गाडीचा चेसी नंबर फाइंड करण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही तुमच्या जवळच्या मेकॅनिकला जाऊन विचारू शकता, की बाबा माझ्या गाडीचा चेसी नंबर काय आहे आणि मला तो शोधून दे. आणि दुसरी पद्धत ही आहे की तुम्ही तुमच्या गाडीचं थोडंफार मुआयना करू शकता आणि विचार करू शकता की हा चेसी नंबर आपल्याला कुठं मिळतो. टू व्हीलरमध्ये शक्यतो जो आपल्या गाडीचा हँडल असतो त्या हँडलचे जे रॉड असतात त्या रॉडवर आपल्याला हा चेसी नंबर मिळतो. जर आपण गुगलला त्यामुळे तुम्हाला थोडंफार त्याची आयडिया येईल. आता तुम्ही बघितला तर अशा पद्धतीनं कुठेतरी हा चेसिस नंबर गाडीवर असतो. प्रत्येक गाडीवर थोडंफार व्हेरी करतो की कुठं हा नंबर आहे, पण हा असा गोंदलेला किंवा कोरलेला असतो नंबर. तर हा नंबर आपल्याला महत्त्वाचा आहे. आता तुम्ही बघितलं तर हा नंबर महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आर-सी बुकशी लिंक पाहिजे. जर ते असेल तर तुमचं काम अतिशय सोपं होणार आहे. आणि चौथी गोष्ट आपण ऑनलाईन डाउनलोड करणार आहे, त्यामुळे तुम्हाला इंटरनेट कनेक्शन पाहिजे. आता ही जी पद्धत मी सांगणार आहे ती एकदम लेजिट म्हणजे ती एकदम विश्वासार्ह पद्धत आहे. 100% तुम्हाला आर-सी बुक डाउनलोड करून मिळणार आणि यात कोणताही फ्रॉड नाही आहे. कारण आपण प्रत्यक्ष गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन हे आर-सी बुक डाउनलोड करतो आहे. तर आता तुम्हाला करायचं काय आहे त्याची आपण सुरुवात करूया. सर महत्त्वाची लिंक ही परिवहनची लिंक आहे. ही आपल्याला भारतात कुठेही ॲक्सेस होऊ शकते किंवा कुठल्याही राज्यासाठी ही पद्धत आपण वापरू शकतो. आता ही लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही ही लिंक काय करू शकता तर तुम्ही तिथून ही लिंक कॉपी करू शकता. आणि कॉपी केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो पण ब्राउझर असेल त्या ब्राउझरमध्ये तुम्ही ही लिंक पेस्ट करू शकता आणि एंटर करू शकता. आता ही लिंक पेस्ट केल्यानंतर ही लिंक अशी ओपन होते, ही वेबसाईट अशी ओपन होते. आता या वेबसाईटमध्ये बघितलं तर तुम्ही पहिल्यांदा हा पॉपअप येतो, ह्याची आपल्याला काही जरूरत नाही आहे. आता या वेबसाईटमध्ये जर तुम्ही थोडंफार बघितलं तर ही परिवहन सेवाची वेबसाईट आहे, म्हणजे ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे थोडक्यात. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं खूप सारे ऑप्शन आहेत. आपण आता थोडंसं याच्यामध्ये खाली जाऊया, जिथून आपल्याला आर-सी डाउनलोड करायची आहे. तर तुम्ही एकदम थोडंसं खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं व्हेकल रजिस्ट्रेशनचा हा ऑप्शन भेटतो आहे. याचबरोबर इथं रीड मोर म्हणजे अधिक माहिती मिळवायचा ऑप्शन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या रीड मोर या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर ते काय म्हणते, सिलेक्ट स्टेट नेम म्हणजे तुमच्या राज्याचं नाव, जिथं तुमची गाडी रजिस्टर्ड आहे त्या राज्याचं नाव शोधायचं आहे. आता आपण आपल्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे महाराष्ट्र सिलेक्ट करूया. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा इथे एक विंडो येते. या विंडोवर अगेन आपल्याला काही काम नाही आहे त्यामुळे आपण इथं क्लोज या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं काय सांगते की तुम्हाला तुमचा आर-टी-ओ सिलेक्ट करायचा आहे. आता बघा आपल्या गाडीवरचा नंबर असतो MH10, MH12, MH09, MH23, MH11 त्याप्रमाणे आपल्या आर-टी-ओ असाइंड असतात आपल्याला. तर आता माझा जो नंबर आहे गाडीचा तो पुण्याचा आहे, मग मी पुणे सर्च करतो. तर इथं आपण पुणे सर्च केलं. त्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे किंवा हा टिक बॉक्स आहे याला टिक करायचा आपल्याला आणि या प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर इथे एक फॉर्म ओपन होतो आहे. या फॉर्ममध्ये खूप सारी माहिती आहे, तुम्हाला वाचायची असली तर तुम्ही वाचू शकता. पण आता आपण या प्रोसीड या बटनावर क्लिक करू. आता प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसेल, इथं खूप सारे ऑप्शन तुमच्यासाठी ओपन झालेत. आता या ऑप्शनमधला आपल्याला जो ऑप्शन चूज करायचा आहे तो हा आहे आर-सी पर्टिक्युलर. हा जो केशरी कलरचा आयकॉन दिसतोय किंवा सिम्बॉल आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यामुळे आपण आर-सी पर्टिक्युलर्स या ऑप्शनचा या पर्यायाचा निवड करणार आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपल्या गाडीचा नंबर आणि चेसी नंबर माहीत पाहिजे, तो आपल्याला इथं कामाला येणार आहे. त्यामुळं आपण इथं काय करू शकतो, आपल्या गाडीचा नंबर आता जो पण नंबर आहे तो आपण टाकू शकतो. आता माझ्या गाडीचा जो नंबर आहे तो इथं मी टाकतो. त्यानंतर आपला जो चेसिस नंबर आपल्याला मिळालेला आहे त्या चेसिस नंबरमधले शेवटचे 5 अंक आपल्याला टाकायचे आहे. संपूर्ण चेसी नंबर इथं टाकायचा नाही आहे, शेवटचे फक्त 5 अंक. आता शेवटचे 5 अंक आपण इथं टाकूया. ठीक आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला इथं एक ऑप्शन मिळते व्हेरीफाय डिटेल्स. म्हणजे काय, आपल्या डिटेल्स जे आपण टाकल्यात ते आपण बरोबर आहेत म्हणते. तर व्हेरीफाय डिटेल्सवर आपण क्लिक केलं. आता क्लिक केल्यानंतर मी जो या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तिसरा महत्त्वाचा ऑप्शन की तुमचं आर-सी बुक तुमच्या मोबाईल नंबरला कनेक्टेड पाहिजे. तर ते कशासाठी, तर इथं आपण मोबाईलच्या OTPचा वापर करणार आहे. तर जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला एक OTP येणार. तो OTP तुम्ही इथं टाकला तर तुमची जी आयडेंटिटी आहे म्हणजे तुम्ही जे व्यक्ती आहात त्याची व्हेरिफिकेशन इथं करतो आहे आपण OTP थ्रू. तर आपण या यूज मोबाईल OTP या ऑप्शनला क्लिक करणार. आता या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला काय दिसतं, इथं तुमचा मोबाईल नंबर दिसतो आहे. आता आपल्याला बऱ्याचदा अशा केसेस दिसतात की ज्यांच्याकडे खूप सारे मोबाईल नंबर असतात, 2 मोबाईल नंबर असतात, 3 मोबाईल नंबर असतात. तर त्यातला कुठला मोबाईल मी या गाडीच्या आर-सीच्या वेळी नंबर म्हणून दिलेला त्याचा थोडाफार अंदाज आपण इथून घेऊ शकतो. बऱ्याचदा आपल्या अनेक नातलग असतात, त्यांच्या नावावर आपण गाडी घेतलेली असते. तर त्यांचा कुठला नंबर इथं आहे त्याची आपल्याला एक थोडीफार आयडिया येते इथं.
थोडंफार कळतं की याच्या लास्टच्या 4 डिजिटवरून की कोणता नंबर असू शकतो. आता हा जर तुमचाच नंबर असेल तर तुम्हाला हा OTP लगेच येईल. जर नसेल तर तुम्हाला त्या नातलगांशी कनेक्ट करावं लागेल आणि त्यांच्याकडून हा OTP घ्यावा लागेल. आता ह्या स्क्रीननंतरचा पुढचा ऑप्शन जो आपल्याला निवडायचा आहे तो जनरेट OTPचा. आता मी ह्या जनरेट OTPवर क्लिक करतो. आता बघा इथे एक पॉपअप आला आहे. ते म्हणतात की आम्ही तुम्हाला OTP पाठवला आहे. आता आपल्याला काय होईल, मोबाईलच्या SMS मध्ये हा आपल्याला OTP येणार आहे. आता हा OTP आला की आपल्याला हा OTP इथं टाकायचा आहे. आता मला हा OTP आला आहे. आता हा OTP आला. आता मी काय करणार, याच्यावर सबमिट म्हणून क्लिक. आता बघा जेव्हा मी सबमिट म्हणून याच्यावर क्लिक करतोय तेव्हा आपलं 80% काम इथं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुमच्या त्या गाडीची ओनरची इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे थोडक्यात ज्या RCवरच इन्फॉर्मेशन असते त्यातली बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिसेल. ओनर म्हणजे जो पण त्याचा मालक आहे, त्या मालकाची इन्फॉर्मेशन, त्या गाडीच्या मालकाची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिसते. त्यामध्ये तुमच्या गाडी कोणतं मॉडेल आहे, कोणत्या इयरची गाडी होती, यासारख्या डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यानंतर काय आहे, आपल्याला आता फी पे करायची आहे. जसं मी म्हटलं की अगदी कमी किमतीत आपल्याला हे RC बुक डाउनलोड करून मिळणार आहे. तर त्याची फी आहे ₹50. तर इथं बघितलं तर फक्त ₹50 ह्याची फी आहे. तर हे ₹50 पण आपल्याला ऑनलाईन पे करायचे. हे ऑनलाईन पे केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे हे RC बुक आहे ते एकदम व्हॅलिड RC बुक डाउनलोड करून मिळणार आहे. आता हे कसं होणार आहे, तर आपण पेमेंट या बटनावर आता क्लिक करायचं आहे. आता इथं हा जो पॉपअप येईल की ₹50 तुम्ही पेमेंट करणार आहात, ते कन्फर्म करताय का तुम्ही? तर होय म्हणायचं, कन्फर्म करतो. मग कन्फर्म पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता बघा इथे एक फॉर्म जनरेट झाला, एक फॉर्म आला आहे. या फॉर्मवर बघाल तर पेमेंट ID, म्हणजे प्रत्येक जे तुम्ही पेमेंट करता याच्यावर एक पेमेंट ID आपल्याला जनरेट झालेलं दिसतंय. ₹50 पेमेंट आहे. आता इथं बघितलं, ह्याला जर ॲरोला या क्लिक केला, या बाणाला क्लिक केला तर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात. आता या 2 ऑप्शनपैकी हा जो ऑप्शन आहे तो सगळ्यात सोयीस्कर ऑप्शन आहे. तिथे लिहिलं आहे पे GOV. तर पे GOVचा आपण ऑप्शन चूज करणार आणि आपण काय करणार, थोडंसं खाली स्क्रोल करणार किंवा खाली जाणार थोडंसं, आणि इथं हा एक चेकबॉक्स आहे, ह्याला चेक तुम्हाला करावंच लागेल आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बरं, आता या कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट रिलेटेड इन्फॉर्मेशन येणार. अजून तुम्ही पेमेंट केलेलं नाही आहे. तर ही पेमेंट गेटवे म्हणतात त्याला. या गोष्टीला पेमेंट गेटवे म्हणतात. पेमेंट गेटवे जो असतो हा सिक्युअर असतो. त्यामुळे तुम्ही कार्ड नंबर टाकलं, माझे पैसे गेले, असा प्रकार इथं होत नाही. ह्या सिक्युअर पेमेंट गेटवेज असतात. हा NSDL कडून हा पेमेंट गेटवे प्रोव्हाइड केला आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्ही कार्डनी पेमेंट करू शकता, नेट बँकिंगनी करू शकता, वॉलेटनी करू शकता, UPIनी करू शकता, NEFTनं करू शकता किंवा इंटरनॅशनल कार्डनं पण ट्रान्झॅक्शन करू शकता. आता तुम्ही म्हणाल यातला सगळ्यात सोयीस्कर पर्याय कोणता आहे? तर सोयीस्कर पर्याय हा UPIचा. कारण की आपण सगळे खूप जास्त UPI पेमेंटचा वापर सध्या करत असतो. आता UPI ID इथं आपल्याला टाकायचा आहे. तर UPI ID कुठं सापडणार आपल्याला? तर UPI ID सापडण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. तुम्ही जे पण UPI ॲप वापरत असाल, आता ते Google Pay असू शकतं, फोनपे असू शकतं, त्याची जी आपली प्रोफाईल असते, म्हणजे जिथं आपलं नावाचं इनिशियल दिसतं किंवा जिथं आपलं क्लिक केल्यानंतर आपली माहिती दिसते, तिथं सरळ UPI ID असं लिहिलेलं असतं. तर UPI IDच्या समोर तुम्हाला जे पण लिहिलेलं ID दिसते, ती ID म्हणजे तुमचा UPI ID. आता ती UPI ID तुम्हाला इथं टाकायची आहे. आता तुम्ही इथं टाकली. आता ही UPI ID टाकल्यानंतर काय होतं की तुम्हाला इथं पे नाव हा ऑप्शन येतोय. आता या पे नाववर जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला काय होईल, तुमचं पेमेंटसाठी एक नोटिफिकेशन तुमच्या UPIच्या ॲपवर येणार. आता हे UPIच्या ॲपवर नोटिफिकेशन येणं, मोबाईलवर नोटिफिकेशन येणं, हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही तुमचं UPIचं ॲप ओपन केलं तर तुम्हाला तिथे डायरेक्ट नोटिफिकेशन येणार. ती विंडो ओपन होणार, तिथं ₹50 पेमेंट दाखवणार आणि तिथं व्हॅलिडेशन करण्यासाठी आपण ही कन्सिडर करू शकतो की डिपार्टमेंट ऑफ व्हेकल रजिस्ट्रेशन असं तुम्हाला दिसणार, जिथून तुम्हाला पेमेंटसाठी रिक्वेस्ट येणार आहे. त्याच्यावर जसं आपण नॉर्मल आपलं UPIचं पेमेंट करतो तसं पेमेंट आपल्याला करायचं आहे. तर आता मी या पे नाव या बटनावर क्लिक करतो. आता बघा यानंतर हा घड्याळ चालू झाला आहे, पण मला एक माझ्या UPI ॲप्लिकेशनवर पेमेंटसाठी एक रिक्वेस्ट आली असणार आहे आता ही जी रिक्वेस्ट आली असेल त्याला मी हे ₹50चं जे नोटिफिकेशन आहे ते पे करणार आहे. ठीक आहे, तर ते म्हणते मला ₹50 पे करा, तर आपण ₹50 पे करणार आहोत. आता ₹50 पे केल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र अशाकडून ही पेमेंट रिक्वेस्ट आलेली आहे. आता आपण हे ₹50 पे केलेत. आता ₹50 पे केल्यानंतर गडबड करायची नाही आहे. या विंडो ही आपली आपण रिफ्रेश होती किंवा आपली आपण जायची आहे. आता वाट बघितल्यानंतरही बघा विंडो मी काही न करता आपलं आपण पुढच्या स्क्रीनला गेलेले आहे. आता इथे फीडबॅक मागते. आता आपण फीडबॅक आत्ता द्यायचा नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फीडबॅक देऊ शकता. पण मला आत्ता द्यायचं नाही आहे, तर मी इथं क्रॉस आयकॉनवर क्लिक करतो. आता जे तुम्हाला मागं दिसते ही माझी RC बुक आहे. आता ही माझी कंप्लीट RC आहे. ही RC मी कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाऊन याची कलर प्रिंट काढू शकतो आणि ती कलर प्रिंट सर्वत्र मान्य असते. ही तुमची झाली डुप्लिकेट RC जी तुम्ही डाउनलोड करणार आहात. आता ही डुप्लिकेट RC फक्त आपल्याला डाउनलोड करायचं एवढाच भाग आपल्यासाठी राहिलेला आहे. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, या प्रिंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येतो आणि त्यानंतर आपण सेव्ह असं म्हणू शकतो. आता आपण ही PDF म्हणून सेव्ह करणार आहे.
तर ह्याला काय करायचं, नुसतं सेव्ह म्हणायचं. आता माझ्याकडे मॅकबुक आहे, त्यामुळे असं तर सेव्ह म्हणू शकता. आता सेव्ह म्हटल्यानंतर हे डाउनलोड झाले. अशा प्रकारे आपण ही डुप्लिकेट RC आपण डाउनलोड केली. अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. याचबरोबर आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओ प्लस AI म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत AIचा वापर कसा करायचा, AIच्या खूप ॲडव्हान्स फीचर्स आपल्याकडे आहेत किंवा खूप ॲप्लिकेशन चांगले आहेत, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसा वापर करू शकतो याच्याबद्दलची माहिती आपण देणार आहोत. त्याचबरोबर पर्सनल फायनान्स म्हणजे आपण कुठं इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो चांगल्या, त्याचे परतावे कसे काय मिळवायचे, किंवा म्युच्युअल फंड म्हणजे काय, किंवा स्टॉक मार्केटच्या रिलेटेड आपण काही इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत, आणि ते पण एकदा सोप्या भाषेत आणि चांगले एक्झाम्पल देऊन करणार आहोत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे RC बुक तुम्ही कुठेही ज्या मित्राला तुमच्या RC बुक काढायचं आहे त्याच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर एखाद्या विषयाबद्दल माझ्याकडून व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आपलं मत नोंदवू शकता. धन्यवाद.